मोठ्या उत्साहानं मी इंदूरला आलेलो होतो. खरं तर लोकल लोक इंदूर की इंदोर नाही, इंदौर असं म्हणतात. म्हणजे तुम्ही खरे इथले प्रेमी वाटता, या शहराचे प्रेमी वाटता. भारतातलं सर्वात स्वच्छ असं हे शहर मानलं जातं आणि ते उगाच नाही. आणि जेवढा प्रशासनाचा त्याच्यात हात आहे, तेवढाच नागरिकांनी त्याला मस्त सहभाग दिलेला आहे, सपोर्ट दिला आहे, म्हणून हे शहर एवढं सुंदर आहे. पण ह्या कारणासाठी मला इंदोरला यायला आवडतं असं नाही. क्रिकेटचा एक प्रचंड मोठा इतिहास आहे आणि म्हणून मला इंदोरला यायला आवडतं. आणि त्यातनंही पहिल्या 2 कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवलेला होता. त्यामुळे यावेळेला इंदोरला येत असताना माझ्या पायामध्ये अजून एक चमक होती. ती चमक वेगळी चमक होती. आता पायामध्ये वेगळी चमक आलेली आहे. त्याचं कारण भारताने इंदोर कसोटी गमावलेली आहे. इतकंच नाही तर ICCनी इंदोरच्या खेळपट्टीला दोष देत, खराब खेळपट्टी असा रिमार्क देत 3 डेमेरिट्स पॉईंट दिलेले आहेत. माझ्या मनात एवढाच विचार येतो की चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला. भारतीय संघ व्यवस्थापनानं इंदोरची कसोटीची विकेट बनवण्यामध्ये खूपच लुडबुड केली, खूपच ढवळाढवळ केली. त्यामुळे या विकेटमधली जी जान होती ती निघून गेली. इतकं कोरडं विकेट, एवढ्या टेस्ट मॅचेस मी कव्हर केल्या, पण एवढं कोरडं विकेट मी बघितलेलं नव्हतं. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, जर का आपण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला 2दा हरवू शकतो, आपण भारतामध्ये समोर आलेल्या प्रत्येक संघाचा खात्मा करू शकतो, तर मग आपण ऑस्ट्रेलियाला भ्यायची गरज नाही. टर्निंग ट्रॅक पाहिजे, अर्थातच पाहिजे, कारण आपलं ते बलस्थान आहे. पण म्हणून असं इंदोरच्या सारखं विकेट पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी भारतीय संघ व्यवस्थापनावरती नाराज आहेत आणि हे मी कहीसुनी नाही, अगदी तिथल्या लोकांना भेटल्यानंतर तुम्हाला सांगतो आहे. जेव्हा दिल्ली कसोटी सामना संपला, नागपूर कसोटी सामना संपला, तेव्हा भारतीय संघ आनंदाने एन्जॉय करत हॉटेलमध्ये गेलेला होता. ऑस्ट्रेलियन संघ मैदानावरती उतरून सराव करत होता. गोष्टी कशा बदलतात बघा. इंदोर कसोटी सामना संपल्यानंतर गेले 2 दिवस, शनिवार आणि रविवार, भारतीय संघाने इंदोरच्या मैदानावरती प्रॅक्टिस केलेली आहे. याचा अर्थ मिरची कोणाला लागली आहे? ऑस्ट्रेलियन संघाला नाही, भारतीय संघाला लागलेली आहे. त्यामुळे ह्या इंदोरचा निरोप घेत असताना चांगली गोष्ट एवढीच म्हणता येईल, संजय जगदाळे जे माझे खूप जुने मित्र आहेत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते सेक्रेटरी होते, भारतीय निवड समितीचे ते वन ऑफ द महत्त्वाचे मेंबर होते आणि क्रिकेटचं खूप नॉलेज, क्रिकेटवरती खूप प्रेम करत असलेले असा तो माणूस आहे. त्यामुळे त्यांना मला भेटता आलं. मला अविनाश चितळेंना भेटता आलं, ज्यांनी होळकरांच्या क्रिकेटच्या इतिहासावरती खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे इंदोर सोडत असताना माझ्या मनात खट्टू वृत्ती नाही आहे की अरे काय झालं, लता दिदींचं जन्मस्थान मला बघता आलं, या खादाडी भरपूर करता आली, म्हणून इंदोरमधनं पाय निघत असताना मला खूप वाईट वाटतं. असं नाही, क्रिकेटच्या बाबतीत नक्कीच वाटतंय. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू मुंबईमध्ये घडती आहे आणि ते म्हणजे विमेन्स प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. विमेन्स प्रीमियर लीगला दणक्यात सुरुवात झालेली आहे. कारण मुंबई इंडियन्सनी पहिल्या सामन्यामध्ये गुजरातवरती असा काय हल्लाबोल केला की खरोखर सळो की पळो करून सोडलेलं आहे गुजरातच्या बॉलर्सना. हरमनप्रीत कौरनी 30 बॉलमध्ये 60-65ची इनिंग खेळली. अमेलिया करनी तिला मस्त साथ दिली आणि मुंबई इंडियन्सच्या मुलींनी 200 धावांचा टप्पा ओलांडला. हा आघात एवढा प्रचंड होता की गुजरातचा संघ 60-65 धावांमध्ये ऑल आऊट झाला. प्रचंड मोठा विजय हा मुंबई इंडियन्सच्या हातात लागला आहे, जो त्यांच्या नंतर बाद फेरीत जाण्याकरता फार महत्त्वाचा ठरू शकतो. जबरदस्त सुरुवात विमेन्स प्रीमियर लीगला झालेली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद असू देत, क्रिकेटचा एकंदर अंदाज असू देत, हा लोकांना खूप आवडला आहे आणि तो उगाचच नाही. आणि पाठोपाठ आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजे स्मृती मंदानाचा संघ खेळतोय. जेव्हा मी हा रिपोर्ट तुम्हाला रेकॉर्ड करतोय तेव्हा एकंदरीत महिला क्रिकेटसाठी उत्तम दिवस येत आहेत. महिला दिनही जवळ येतोय, होळीसुद्धा जवळ येते. या सगळ्या गोष्टी पाठोपाठ येत आहेत. क्रिकेटचे रंग उधळले जात आहेत, याचाही मला आनंद आहे. त्यामुळे एकीकडे भारतीय संघ अहमदाबादकडे चाललेला आहे. ती कसोटीसुद्धा मजेदार असणार आहे, निर्णायक असणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मला इंदोर सोडावं लागणार आहे. परंतु अहमदाबादमधनं सुद्धा दे धमाल रिपोर्टिंग मी तुम्हाला करणारच आहे. त्यामुळे आता इंदोरचं मग ते 56 दुकान असू देत, टेलरिंगचं असू देत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सादर केल्या. मला खूप आनंद झाला ते सादर करताना. आणि आता हा शेवटचा रिपोर्ट मी तुमच्यापुढे इंदोरहून सादर करतोय, ते सुद्धा यशवंत क्लबच्या गच्चीमध्ये उभं राहून. त्यामुळे मजा आली.
तुमचंही मत मला कळवा. विमेन्स प्रीमियर लीगबद्दल तुमचं मत कसं आहे? हरमनप्रीत कौरच्या पहिल्या इनिंगबद्दल तुम्हाला काय वाटलं? भारतीय संघाने अहमदाबाद टेस्टमध्ये काय काळजी घेतली पाहिजे? माझ्या मते एकच काळजी घेतली तरी पुरेशी आहे, ते म्हणजे विकेटच्या बाबतीत ढवळाढवळ न करणं. एवढी जरी काळजी घेतली तरी भारतीय संघ अहमदाबाद टेस्ट मॅच नक्की जिंकू शकतो, अर्थात जर चांगलं क्रिकेट पूर्ण वेळ खेळले तर. त्यामुळे मी तुमचा निरोप घेतो. तुमची मतं मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात अहमदाबादमधनं. बाय बाय.